11:57 झाले. तर विलास भाऊंच्या घरून आता आपण निघालोय आणि मुंबई गोवा हायवेने आपला मेन प्रवास आहे तो मुंबई गोवा हायवेने होणार आहे. जेवायला थांबलोय बघा, नाखवामध्ये जेवायला थांबलोय. मगाशी एका ठिकाणी थांबलो, तिथे किचन बंद झालेलं आहे. आता इथे नाखवामध्ये आलोय. आपले प्रसन्न साहेब इथे झोपले आहेत मस्तपैकी. ऑमलेट पाव खाल्लाय रात्री त्यांनी दाबून. परशुराम घाट उतरून आलो आपण खाली चिपळूण सिटी मध्ये. नाही बघा, हे अजून काम चालूच आहे ब्रिजचं, अजून काहीच झालेलं नाही. आजचा नाश्ता आज तारीख आहे 28, 11:15 झाले आणि आम्ही चाललो आहे कोकणात. आणि आपली इकडे बांधाबांध चालू आहे सगळी. अभिषेक आत्ता आला. ॲक्च्युली 10 वाजता निघायचं होतं, पण अभिषेकला थोडं लेट झाल्यामुळे लेट झालं आहे. पण ठीक आहे, 12च्या ठोक्याला नाही, पण थोडं 12:05 वगैरे निघू आणि बघू कसा काय प्रवास होतो, तुम्हाला पण दाखवूया. जास्त तर काही शूट नाही करणार, कारण काळोख असणार आहे हायवेला सर्व. पण तरी त्यातल्या त्यात जेवढं मेन सिटीमध्ये जसे जसे पोचू तसं मग आपण सांगू की अपडेट देऊ की कशा प्रकारे प्रवास चालू आहे. ठीक आहे, चला. सुखाचा प्रवास होऊन दे, जाऊन व्यवस्थित जाऊन व्यवस्थित येऊन दे. इथून आम्ही आता निघतोय डोंबिवलीतून आणि प्रवास होणार आहे कणकवली ते हरकुळपर्यंत. तर इथून निघाल्यापासून हरकुळला पोहोचेपर्यंत जो काय प्रवास होईल तो एकदम सुखरूप निर्विघ्नपणे पार पाड. जे काय वाटेत अडचणी येणार असतील ते सर्व दूर कर. सर्वांना जसं घेऊन जाशील तसंच पुन्हा मुंबईला येईपर्यंत सर्वांचा प्रवास सुखरूप होते, कुठलाही त्रास कोणापासूनही झाला नाही पाहिजे. श्रीफळ अर्पण करतोय ते मान्य करून घे आणि जर काही चूक अपराध झाले असतील तर क्षमा कर. होय महाराजा. गणपती अप्पा मोरया. तर आता आम्ही निघालो. नारळ वगैरे आपण तुम्ही बघितला, नारळ वगैरे मस्त आहे की आपण श्रीफळ दिलेलं आहे, वाढवलंय. आणि त्यानंतर आता वाजले 11:56. हे बघा 11:57 झालेत. तर विलास भाऊंच्या घरून आता आपण निघालोय आणि मुंबई गोवा हायवेने आपला मेन प्रवास आहे तो मुंबई गोवा हायवेने होणार आहे. तर त्याच्यामुळे ते पण अपडेट्स मिळतील तुम्हाला. आणि शक्य झाल्यास हा व्हिडिओ उद्याच लोड होईल. नेटवर्क मिळालं तर, नाही मिळालं तर मग माहिती आहे कोकणात थोडे नेटवर्कचे प्रॉब्लेम असतातच. तर जमलं तर उद्याच मी प्रयत्न करेन लोड करायचे. पण प्रवास तर सुरू झालाय. गणपती बाप्पा चला आता भेटूया डायरेक्ट पनवेलला. बनवूया रील पण बनली पाहिजे. सकाळी एक रील पण मस्त आहे की बनवू. सकाळी बनवूया. चला भेटू डायरेक्ट आपला कळंबोलीला भेटू. आता मेन सिटी जसे येतील तसे मी तुम्हाला टायमिंगच्या हिशोबाने अपडेट देत राहीन. ओके चलो बाय. तर मित्रांनो बरोबर 1 तास लागला आपल्याला डोंबिवलीवरून कळंबोली सर्कलला पोचायला. बरोबर 1 तासात पोचलोय. तर JNPT रोडने न जाता आपण सरळ चाललोय आता जो प्रॉपर खोपोली रोड आहे, खोपोली रोडने चाललोय. कारण आपला अभिषेक न जेवता आलेला, तर थोडंसं काहीतरी बुर्जी पाव ऑमलेट पाव बघूया काय मिळतं काय. पेटपूजा वगैरे करून मग आपण नॉनस्टॉप निघू. NH66 जुना NH66 आता नाही सॉरी जुना 17 खतरा, आता नवीन NH66. ओके काय मिळतं कुठे, थोडंसं पेटपूजा करू आणि मग पुन्हा प्रस्थान करू कोकणाच्या दिशेने. जेवायला थांबलोय. हे बघा नाखवामध्ये जेवायला थांबलोय. मगाशी एका ठिकाणी थांबलो, तिथे किचन बंद झालेलं. आता इथे नाखवामध्ये आलोय. बघूया इथे काय मिळतं आहे. नाखवामध्ये बसलोय. नाखवा आणि माहोल बघा इथला काय मस्त माहोल आहे.
मस्त की ते स्विमिंग पूल आहे हा बघा बाजूलाच हे नागपामध्ये आहे बघा. मस्त. आता जेवणाची टेस्ट कशी आहे ती बघूया. माहोल तर एक नंबर आहे. माहोल चांगला आहे. गारवा पण आहे, थंड आहे. यार वाटलं एवढं एक्सपेक्ट नाही केलेलं की एवढं लगेच गारवा हे होईल म्हणून. मला वाटलं थोडंसं पेन वगैरे क्रॉस केल्यानंतर गारवा होईल. पण क्लायमेट बऱ्यापैकी आहे. मस्तच आहे क्लायमेट. पुढे तर मग अजून असेल. हो. हा मग संगमेश्वरला संगमेश्वर ना ओके. तिकडे तर असणार रे प्रॉपर आहे ना. पण जबरदस्त होतं. कुठे दिसतच नाही. हे तर म्हणजे जवळजवळ पनवेलमध्येच आहे आपण. मग दत्त स्नॅक्स क्रॉस करून जस्ट किती 10 मिनटं आलो असतो आपण. मग एवढ्या लवकर थंड मस्त चिल्ड आहे. छान आहे. विलास भाऊ गेलेत पाणी आणायला. आले आले आले. बिस्लरीच्या बॉटल टाकलेल्या हे बघा आले. बिस्लरीच्या बॉटल घेऊन आले. पहिलाच आहे. चला, जेवण आलं की मस्त की आडवात मारू. आणि इकडे हे जेवण झालं. ॲक्च्युली दाखवायला विसरलो. मस्त की एक चिकन हंडी मागवली, राईस जिरा राईस आणि 6 रोट्या. काम मस्त की एकदम तमाम. आता बघूया किती वेळ लागतोय. बहुतेक तरी मला वाटतं चिपळूणच्या आसपास दिसेल. पाठ होईल चिपळूणच्या आसपास. नाश्त्याला मग आपण मस्त की चिपळूणला कुठेतरी नाश्त्याला थांबू. बघू. आपले 2 फंटर आलेत. अजून एक फंटर गेलाय फ्रेश व्हायला. तो आला की आपण निघू. बाकी जेवण मस्त होतं. टेस्ट एक नंबर होती. जर कधी आलात तर बघा नाखवा म्हणून आहे आणि खूप छान आहे. अगदी हायवे टच आहे. हायवेच्या एकदम लागून आहे. आणि इकडे मस्त आहे का बघा सोन्या पानवाला पण आहे. तर ट्राय करा इथे. जेवण एक नंबर आहे मस्त. चला आपली गाडी निघाली. निघू आता. आणि प्रशांत येईल सुट्टे. प्रशांत आला येत आहेत. प्रशांत आला की निघू मस्त वेगळी. आम्हाला वाटलं जेवल्यावर थंडी उडेल. वाढली. जेवल्यावर थंडी वाढली. आता तर अजून थंडी लागते. प्रशांत आला. हो आला. चला मग आता निघूया. जेवण मस्त आलं. एक नंबर जेवण. हरे हरेश्वर. आपल्या गाड्या येत आहेत सगळ्या. विचारू नका नुसतं चोच येऊन येत आहेत. मग गर्दी आहे आज रोडवर. बोर्ड आहे भरपूर नागवा. गर्दी आहे. चला आपण आपला मार्गक्रमण करूया. आता डायरेक्ट भेटूया पहाटे. आता डायरेक्ट पहाटे 4ला भेटू. आता वाजले 2. चला झोपूया आता. आता एक एक विकेट पडायला सुरुवात होईल. चालक सोडून. चालक फक्त एकटे असतील. इथे उशी आहे हा, पाहिजे तर घ्या. हा हा फक्त तुम्ही झोपा. ओके. कारण तुम्ही दमले आहात दिवसभर फिरून. बाकीच्यांना काही कामं नव्हती. हा. आम्ही पण दमलो. चालकांनी सगळी व्यवस्था केलेली आहे. झोपण्यापासून उशीपासून चादरीपासून चादरीपासून सगळी व्यवस्था केलेली आहे. त्याच्यामुळे बाकीच्यांनी आता मस्त की विश्रांती घ्या. चालक आपले मस्त की गाडीवर भेटूया. सारखी फाटफाटपटी. पहाटे डायरेक्ट उजाडल्यावर फाटपटी भेटूया. मग चाय पिऊ काहीतरी थांबूया. चला. सांगू फ्रेंड वाजले 6:20. 6:21 आणि आपण आहे कशेडीच्या बोगद्यात. हा बघा बोगदा.
गुड मॉर्निंग कोकण. खेड येईल आता, खेड 2 किलोमीटर असेल. 4-5 केबल येतात ना. आहे भोसते घाट चालू झालेला आहे अशा प्रकारे. आणि वाजले आहेत सकाळचे 7:30. भोसते घाटातला व्ह्यू आहे बघा. हा आणि मागे सूर्य उगवतोय. हा वाव. सो फ्रेंड, आपण आता पोहोचलोय परशुराम घाटात. परशुराम घाट चालू झालाय आणि वाजले आहेत 7:35 झाले आहेत हे बघा. आणि हा चालू झालाय परशुराम घाट. आपले प्रसन्न साहेब इथे झोपले आहेत मस्तपैकी. ऑमलेट पाव खाल्लाय रात्री त्यांनी दाबून. बाकीचे सगळेजण आम्ही चहा पियालो. थंडी तर मजबूत आहे, मजबूत थंडी आहे. जशी अगदी डिसेंबरमध्ये असते ना थंडी, तशी थंडी आहे. आणि आताच आम्ही एक 7-8 किलोमीटर अगोदर CNG भरलाय दुसऱ्यांदा. आणि आता हा परशुराम घाट चालू झालाय. सावर्ड्याला अभिषेकने एक हॉटेल सांगितलंय ओशियाना पॅसिफिक म्हणून. 100 रुपयामध्ये अनलिमिटेड नाश्ता आहे तिथे. तर म्हटलं ठीक आहे, चला ट्राय करूया अनलिमिटेड नाश्ता काय काय तो पण बघूया. आणि मग नाश्ता पाणी झाले की मग त्यानंतर बहुतेक तरी नॉनस्टॉप निघू आम्ही. आणि हा बघा, हा आहे परशुराम घाट. ठीक आहे, चला भेटू आता डायरेक्ट ओशियाना पॅसिफिकमध्ये. हे बघा परशुराम मंदिर, हा इथे बोर्ड लावलाय. आणि हा जो लेफ्टने रस्ता जो गेलाय ना, हा साई कृपा वडापाव सेंटरच्या बाजूने, तर हा रस्ता गेलाय डायरेक्ट परशुराम मंदिराकडे वरती. आता थोडा आपल्याकडे वेळेचा अभाव असल्यामुळे आपण आता तर नाही करत आहोत, पण कधीतरी आपण नक्की बघू. येताना कदाचित ट्राय करू. जर थोडंसं उजेड असेपर्यंत जर आलो तर नक्कीच ट्राय करू. पण खूप सुंदर मंदिर आहे आणि खूप पुरातन मंदिर आहे. बाकी हा सीन बघा इकडे. पण धुकं असल्यामुळे काय वाटत नाही तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये किती दिसेल, पण मस्त एक नंबर. रत्नागिरी 143 किलोमीटर आणि लांजा 153 किलोमीटर. अरे हा भाई, अच्छा वनवेज चालू आहे. खाली समोर आता धुक्यामध्ये चिपळूण सिटी दिसते खाली बघा. धुकं असल्यामुळे काय फारसं दिसणार नाही, कारण कॅमेरा तेवढं नाही दाखवू शकत जे डोळ्यांनी दिसतं. पण वळणं बघा काय मस्त वळणं आहेत एकदम. वाव. बाईक असती तर आता कॉर्नरिंग करायला मजा आली असते. परशुराम घाट उतरून आलो आपण खाली चिपळूण सिटीमध्ये. नाही बघा, हे अजून काम चालूच आहे ब्रिजचं, अजून काहीच झालेलं नाही. बघा सगळे ब्रिजचे पिलर वगैरे आता थोडे तरी दिसत आहेत उभे केलेले. आपण डिसेंबरमध्ये आलेलो तेव्हा जस्ट पिलर होते, वरचे गडर नव्हते टाकलेले. पण आता वरचे गडर पण टाकलेत. नाही, मुश्किल वाटतंय. व्हायला पाहिजे कारण पूर्ण हे गडर टाकून आता बऱ्यापैकी इथलं काम झालेलं आहे. पण आता पुढचं अजून हे सर्व बाकी आहे. इथे फक्त गडरच टाकले आहेत वरती, फक्त गडर टाकलेत. मला वाटतं येणारा गणपती पर्यंत झालं तर कदाचित होईल सुद्धा, आता काही सांगू शकत नाही. सो फ्रेंड, हे बघा आलोय आपण ओशियाना पॅसिफिक मध्ये. मस्तपैकी बघा गाड्या लागल्या आहेत सगळ्या. आणि हे समोर आहे हॉटेल. 100 रुपयामध्ये अनलिमिटेड नाश्ता. ओशियाना पॅसिफिक. आजचा नाश्ता. कसं आहे, टेस्ट कशी आहे? एक नंबर आहे, एक नंबर आहे.
आता फिक्स पॉईंट झाला फिक्स पॉईंट म्हणजे काय इथं जाताना हा क्रेडिट कोणाला देणार? ठीक आहे समोर समोर बसलेल्या माणसाला टोपी घातलेल्या सो फ्रेंड आता वाजले आहेत 9:21 आणि आताच आपण नाश्ता केला आणि अभिनय आपल्याला एक ओशियन पॅसिफिक मगाशी बोललो मी तुम्हाला त्यानेच सुचवलेलं ते 100 रुपयामध्ये अनलिमिटेड नाश्ता आणि किती 21 व्हरायटी होती. 21 व्हरायटी आहेत अगदी ब्रेकफास्टच्या सगळं चहा कॉफी कॉफी नाही पण चहा Juice. कोकम सरबत लिंबू सरबत त्याच्याशिवाय इतरही आयटम सॉरी तुम्हाला दाखवता नाही आले ब्लॉगमध्ये फक्त आपण नाश्ता जे टेबलवर थाळीमध्ये जे घेतलेलं डिशमध्ये तेवढंच फक्त तुम्हाला दाखवलं पण मी सजेस्ट करेन की सावर्ड्यानंतर मुंबईवरून कणकवली किंवा गोवाकडे जाताना सावर्ड्यानंतर एक साधारण 1 ते 2 किलोमीटर एक चढाव लागतो पुढे सावर्डा क्रॉस केल्यानंतर आणि राईट हँड साईडला आहे ओशियानो पॅसिफिक म्हणून आहे हॉटेल तर नक्की एकदा तुम्ही ट्राय करा अप्रतिम आहे अप्रतिम आणि एकदम ऑथेंटिक टेस्ट सगळ्या गोष्टी एवढ्या व्यवस्थित त्यांनी मॅनेज केल्या आहेत आणि मुख्य म्हणजे आपल्या विलास भाऊंचे जे ओनर आहेत ते हॉटेलचे तर ते विलास भाऊंचे मित्र निघाले आणि आज 20 वर्षानंतर त्यांची भेट झाली आणि अभिषेकमुळे Yes, yes. तर याचं मी सगळं श्रेय तुम्हाला सगळ्यांना अभिषेकाला. सजेस्ट करेन की नक्की एकदा तरी व्हिजिट द्या आणि एकदा तुम्ही ट्राय करा तुम्ही नक्कीच म्हणाल की जे आम्ही सजेस्ट केलंय ना तर योग्य सजेस्ट केलंय काय म्हणता भाऊ? Yes, yes. बस बस आणि हे सगळं श्रेय जातं अभिषेकला हायजीन मेंटेन ठेवलंय Yes. आणि खूप म्हणजे चविष्ट आहे म्हणजे कुठल्याही पदार्थाला नावं नावं ठेवण्यासारखं काहीच नाही काहीच नव्हतं काहीच नाही सगळं सुंदर मस्त, प्रॉपर proper एकदम आणि त्यानंतर त्यांची जी सर्व्हिस आहे ती 7 ते 11 आहे ब्रेकफास्टची आणि त्यानंतर मग लंच आणि मग डिनर 11 वाजता ब्रेकफास्ट बंद होतो त्याच्यानंतर मग त्यांचं फक्त लंच आणि डिनर असतो तर फिश थाळी वगैरे पण खूप सुंदर आहे असं ते म्हणाले तर ती सुद्धा एकदा नक्कीच ट्राय करा ठीक आहे नावे पण ट्राय करा. यस चलो बाय नाही तर काय हे बघा आता आपण संगमेश्वरमध्ये आहोत आणि एक साईडला हा पूर्ण कॉन्क्रीटचा रस्ता झालेला आहे आणि ही वन साईड बाकी आहे आणि समोर वरती बघा मंदिर तर हे सर्व इथून डायव्हर्जन आहेत पण आता हे काम बऱ्यापैकी चालू दिसतंय कारण मध्यंतरी मी 2 महिन्यापूर्वी येऊन गेलेलो डिसेंबरमध्ये काहीच काम दिसत नव्हतं पण आता हे बघा समोर JCB लागलेले आहेत चालू आहे काम आणि हा डायव्हर्जन आहे इथून मे बी हा मे पर्यंत मला वाटतं वन साईड एक साईडने कदाचित चालू झालेलाही असेल पण गणपतीपर्यंत तरी मला असं वाटतंय की कदाचित जर काम व्यवस्थित ह्या स्पीडने झालं तर नक्कीच होईल आणि आपला संगमेश्वरचा डेपो आला हा बघा संगमेश्वर डेपो लालपरी उभी आहे समोर हे बघा संगमेश्वर डेपो आणि ही आपली नदी आणि हेच ते ब्रिज आहेत ज्यांची गेले कित्येक महिने कामं चालू आहेत हे बघा हा ब्रिज असल्यामुळे इथे ट्रॅफिक जाम होतं कारण हा जुना ब्रिज आहे काहीशे वर्षापूर्वी म्हटलं तरी चालेल 50-60 वर्षापूर्वी तर नक्कीच असेल आणि ही आपली नदी संगमेश्वरची आणि डेपोच्या बाजूने तो जो वाटूळ मार्गे जो रस्ता जातो साखरपा वगैरे तर तो समोरच दिसतोय आणि हा आपला असा रस्ता आहे तर हे काम आणि हे ब्रिज एकदा चालू झाले की मग इथली सुद्धा जी वाहन कोंडी आहे ना ट्रॅफिक वगैरे ते सुद्धा मग क्लिअर होऊन जाईल बघा बऱ्यापैकी आता हे सर्व कामं चालू आहेत बघा हा ब्रिज आहे ठीक आहे चला भेटू तर हा आला आपला नडगेचा घाट आता घाट राहिला नाही कारण पूर्ण हायवे झाल्यामुळे आता काय ते घाट बीट वळणं बिळणं सगळी गेली पण तरी बऱ्यापैकी आहेत थोडीफार वळणं आणि आता ते जे मंदिर येईल जे बरोबर रस्त्याच्या मधोमध आहे बरेचसे लक्झरीवाले
तिथे अगरबत्ती वगैरे लावतात आणि त्याच्यानंतरच मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करतात. चला ते पण दाखवतो तुम्हाला. बाकी हा सुंदर रस्ता मस्तपैकी. इथे पूर्ण डांबरीकरण आहे त्याच्यामुळे गाडी एकदम स्मूथ चालली आहे. नाहीतर कॉन्क्रीटच्या रस्त्यावर बाई फुल अस्थिपंजर सगळे ढिले झाले निघाल्या वाचून. हा जरा रस्ता मस्त असं जरा बरं वाटलं. जरा मस्त की स्मूथ चालले. असं पोटातलं पाणी सुद्धा हलत नाही अजिबात. एकदम स्मूथ. आता मला वाटतं हा टर्न मारल्यानंतर मंदिर दिसेल. येस हे बघा हे मंदिर आहे. आता ते रस्त्याच्या मधोमध नाही आहे. आता थोडंसं ते एका बाजूला गेलंय. पण इथे सगळे लक्झरीवाले थांबून अगरबत्ती लावून नंतरच पुढच्या प्रवासाला सुरुवात करतात. चला आपला प्रवास फार फार तर इथून किती तासभर लागेल ना? अर्धा तास. ओके. आणि हा आहे लोरा नंबर 1. इथून गाव चालू झालं लोरा नंबर 1. आता आपण विलास भाऊंच्या मोठ्या बहिणीच्या घरी चाललोय. तर म्हटलं आता इथेच ब्लॉग एंड करूया. आता येईल घर. आणि हा जो आपला ब्लॉग आहे मुंबई टू कणकवली किंवा लोरा प्रवास, तर तो जो ब्लॉग आहे तो आपण आता इथे एंड करू आणि मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. आता वाजले आहेत बघा 1:21. 12 वाजता निघालेलो तर 13.5 तास लागले. खात पीत हगत मुतत सगळं करत एन्जॉय फुल धमाल एन्जॉय करत आलो. बघा ग्रामपंचायत लोरे नंबर 1. आणि हे लिहिलंय सुंदर माझं गाव आय लव्ह लोरा. आणि इथं शिवाजी महाराजांची मूर्ती पण बघा काय मस्तच आहे. वाव. हे काय आहे पण? ग्रामपंचायत. अच्छा ग्रामपंचायत आहे. ओके. तर अशा तऱ्हेने आपण आलो आहे लोऱ्यामध्ये विलासभाऊंच्या बहिणीच्या घरी. आणि अरे वा इथेच आहे. ओके चलो तर डेस्टिनेशनवर पोचलो. हा ब्लॉग इथेच एंड करूया. कसा वाटला सांगा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला बाय.